त्याचं करोड करायला होणार काय? हा माझ्या आजा होणार, बिल्डिंग होणार, आईस मध्ये येणार, बंगल्यात राहणार. हा याच्या पुढचं काय करू शकत? काय नाही ना, पण हे नातरुंड जगताना पुढं माझे हे वाचलं ना तर पुढच्या 100 पिढ्या म्हणजे ते. त्यामुळे आमच्या आता गावाकडे तिकडनं कोकण पट्ट्यात कोकण पट्ट्याचा सुद्धा शेतकरी आहे ना सुखी नाही. सुखी नाही 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 म्हणून तुम्हाला पळावं लागलं. हो, जर पोटभर मिळत असं तुम्ही काय दुनियादारी हिंडत आहे. प्रॉब्लेम तोच आहे. तो झाला की 4 रुपये शहरात गेलं, इकडे गेलं तर नोकरी लागन. हो हो, आणि काहीच नाही ना. नाही तिथं काहीच नाही ना. भात काय भात किती खाणार. आणि आहेत तिकडे कंपन्या अशा डोंगर भागाला तिकडं दुसऱ्या ह्याच्यात कंपन्या आहेत, पण ते केमिकलच्या कंपन्या आहेत ना. तिथं का आता तिथं प्रॉब्लेम कसा आहे, तुम्ही हे बघा 50 वर्ष असं आपल्या कुठलं तरी साधा जीवन जगून खाल्लेलं बरं, तर ते केमिकल मध्ये शरीर खराब करून मरण्यापेक्षा ना. बरोबर. आता हाय तिथे केमिकलच्या कंपन्या, पण तिथं प्रॉब्लेम कसा आहे, तुम्ही 50 वर्ष जागा 30 वर्षात मरतो. तुमचा 80 वर्ष जागाल ना, तर तुम्ही तिथं 50 वर्ष जगू अशी काय गॅरंटी नाही. कारण केमिकलने काय होतं, हृदय वार होतात, बेकार होतो ते केमिकलचा. त्यामुळे आमची सगळी पुण्याला मुंबईला आली. आता तिथं आता लोकांना पैसे भेटतात म्हणून कळत नाही, पण तुम्हाला सांगतो बरीच लोकांचं काय आलंय आता म्हातारपणा 50-60 नंतर त्रास व्हायला लागले. कोणाच्या इकडे हृदयात गाठ व्हायला लागलेत, असं झालंय. लोक आजकालची लोक नवीन पिढी इथं नको, आपलं तिकडे चोकी जा, 4 रुपये कमव, तिकडे खाया, केमिकल मध्ये नको. तसं झालंय. आणि पगार कमी त्यात. मग 2 पैसे जर कमी कमवून आपलं शरीर चांगलं राहत असेल ना, तर तो करावं ना. असं झालंय. पण बऱ्याच आमच्या तिकडे पण ना कोकणात शेती अशी काय काय जणांनी पोटापुरती राखून ठेवली नाही, आणि जागा जमीन पण राखून ठेवली नाही, काय काय जणांनी विकली नाही. आता बघा, जर आपली जमीन जागा वाचली ना, तर येणाऱ्या 100 पिढ्या त्याच्या काहीत ना काहीतरी करून पोट भरतील ना. नातरुड. आणि त्याचं श्रेय आता बघा, तुम्ही पुढच्यांचं श्रेय तुम्हाला लागल, पुण्य सगळं, की बापान आमच्या आजोबान आमच्या विकला नाही, राखून ठेवला. हो, तसं आहे ना. पुढचे 100 बरे, आता ह्या जमिनीला करोड रुपये मिळू दे, हो नाही ना, तरी उपयोग नाही. पुढचे 100 पिढ्या जगणाऱ्या, आणि आज 100 पिढ्याला ही जगू. हो, इकून बंगले असे झाले, टावर झाले, ती जगवणार आहे का? नाही. ते मजा आईस करून गाड्या गोड्यात खलास. म्हणजे एका जन्मात ते पैसे करून सगळे खाऊन पण मोकळे होतील. पुढची पिढी खराब नाही. आता सगळं ह्या तुम्हाला जमिनीला जवळजवळ नाही म्हटलं तर 10-15 करोडच्या वर भेटतील. त्याचं करोड करायला होणार काय? माझ्या आजा होणार, बिल्डिंग होणार, आईस मध्ये येणार, बंगल्यात राहणार. याच्या पुढचं काय करू शकत? काय नाही ना, पण हे नातरुंड जगताना पुढं माझे हे वाचलं ना, तर पुढच्या 100 पिढ्या म्हणजे त्याची पैशात तुलना नाही करता येणार. हे आताचे 10 करोड आणि 15 करोड आणि 100 पिढ्यांचं 100 करोडची तुलनाच नाही करता येणार. पुढं मस आहे ना, 1000 करोड मिळवल्या. हो, त्याची तुलना नाही होणार आजच्या गणिताची. नाही. हा झाड मोठा कसला आहे? आधार आहे त्याला, आधार आहे त्याचा. सावली बिवली सावलीसाठी ठेवलं. हो, खास सावलीसाठीच. कुठून आलो, जेवायचं खायचं म्हणलं तर आपलं शांतवानी बसतोय, जेवतोय. नाही, सावली आहे तिथं आलं ना. आता मी तिकडनं येतो ना, तो हा झाड दिसतो. बाकीच्या इकडे कमी दिसतात झाड, पण हा मोठा. पण आपल्या इथं बसाय उठाय ती जागा आहे. हो, तिथं आपण जातोय ना शेतातून काम करून. हो, तिथं बसता येतो. पहिली जी आता तुमच्यासारखी जी माणसं आहेत ना पहिली, त्यांच्याजवळ तुम्ही अर्धा तास जरी बोललात ना महत्वाचा, तरी बराच काय शिकण्यासारखा भेटतो. अर्धा तास जरी तुम्ही असं टाइमपास म्हणून जरी बोललात ना, मार्गदर्शन घ्यायला मिळतं, तरी बराच म्हणजे असं. आणि माणूस बऱ्याचशा संकटातून वाचतो जर चांगला अनुभव घेतला ना त्यांच्याकडून. आजकालच्या पिढीचा प्रॉब्लेम काय आलाय, जुन्या माणसांचं नाही ऐकत. नाही ऐकत बी नाही, आणि संपर्क बी कमी. तुम्ही माझ्या संघ बसलाय ना, समाधानी. पण काहींना नाही ना पटत ते. त्यांना काय नाही वाटत त्याचं.
येणार नाही म्हणतात बाबा म्हातारं बसले आपलं जामदामर त्याच्या जायचे. हा पण तुम्ही जी आवड आहे हा त्याला गप्पा छप्पा मारून निसर्ग हो ती आहे का त्यांना नाही आताच्या पिढीला नाही. चालू रनिंग. त्यामुळे तिथे नाती संपलेत. हा नातीच आपल्या माणसावर आता जेवढा जरा बोलू चालू ना चांगला तेवढा. झाली हा माझी पण करमणूक झाली ना. एकाला दोघं माझ्या तेवढंच. पहिलेतली नाती ना म्हणजे 20 वर्षापूर्वीची नाती आणि आताची नाती त्याच्यात फरक आहे ना. लय फरक. हा लय फरक. नाती हा शब्द राहिला ना. हा तोच नाती. आणि त्यातून हा बहीण भावंडाचा कायदा निघाला ना. कुठला बहिणीला हिस्सा द्यायचा. त्या कायद्यापासून तर आणखी थोडा मोड झाली. जवळची माणसं दूर गेली. हो जवळची माणसं दूर गेलेले. दूर गेली. बहीण भावंड म्हणजे जवळची नात. हो पण त्या हिश्श्यामुळे दूर गेली. दूर गेली. पैसा आता माणसांकडे भरपूर आहे पण नाती नाही राहिलेत. नातीचा विषय सोडून आज सगळा ना पैशाशिवाय खेळ नाही. हो त्याला जपता येईल त्याला जपता येते. हो बाकीच्यांना त्याची नात्या त्याची किंमत नाही. नाही म्हणजे आता अशी पण लोक करतात जर पैसा असला तर नातं टिकवतात हा आणि नसलं तर नाही. नाही त्याच्या काही विचार त्याच्याकडे वर्ष 2-2 वर्ष जायचंच नाही. पैसा असेल तर त्याच्याकडे फिरायचं. हा अशी बी लोक निघाले. ते हलकं समजायला लागली. हा नात्यात हलक्यापणा आणला. हा म्हणजे तो गरीब असून द्या पण नातं जपा. हा भले त्याच्याकडे पैसे असून असो. वरात चहा प्या त्याच्या घरी. हा वरात चहा प्या. हा खाली पोत्यावर बसा. त्याला प्रेम आहे. हो तुमचं पल्लंगण गादी गेल्यावर हाटण वर पंखा हा ते प्रेम नाही निसर्गात बी नाही. हो हा जे काही आपण पोत्यावर बसू गुंगडी बसू ते किती प्रेम आहे वेगळं. हो आता ते कुठे राहिले. गाद्या उशा बसा टेबल. जग बदललं आता. जग बदललं. 20 वर्ष बघा 20 वर्षापूर्वी लोकांकडं पैसे कमी होतं. नाही गाडी जास्त होती ना मोठे चांगले घर पण नव्हतं ना फ्लॅट नव्हता का काय नव्हता. पण लोक बघा निरोगी होती. कमी पैसे कमवून सुद्धा निरोगी होती. त्यांचं तेच महत्व होतं. आज सगळं आहे. हा डॉक्टरची भरती. हो घरातलं एक ना एक दररोज दाखवण्यात आहे. हो पैसा आहे मग तो कुठं घालवायचा. हा डॉक्टर आहे वकील आहे काहीतरी वाढणं. माझा तो ना पैसा असल्यावर काहीतरी वाढणं. हो कुठंतरी तुझं माझं. मग हाय वकील पोलीस पैशाला लय वाटा. मग हो दवाखाना तर आहेच. मग आज समाधानी जगन शांततेने जगन व्यवस्थित तसं नाही राहिलं आजकाल. अजिबात नाही. मी राहायचा प्रयत्न केला तर राहून देत नाही. खरंय का नाही. म्हणून तरी काहीतरी येणार. आमची आजी तिचा आता 86 वर्ष. तिला अजून आता तिथं तेव्हा तिकडे झाडाच्या तिकडचं आहे ना अजून तिला क्लिअर कट दिसतो. क्लिअर कट दिसतो. आणि आपल्याला 15 फुटावर दिसणार मला असं झालं. किती फरक पडेल. तरी तुम्हाला तिथलं सगळं दिसतो ना एवढा हे वय असून सुद्धा दिसत ते मला. हा एक डोळ्याने दिसतं. एक डोळ्याचं ऑपरेशन केल्यामुळे त्यामुळे असेल. हा आणि एक डोळा जो ऑपरेशन नाही ना केला आता करायचे हा त्यांनी नाही ना दिसत. हा दाखलं ना तुमचे डोळे दिसत नाही. हा ते बोट दिसतात फक्त. तो मोबाईल दिसत नाही हातातला. हा तो पांढरा पट्टा दिसतोय तेवढा. असं हे उघडला की क्लिअर दिसतं. ऑपरेशन झालं ना हो गेलं साहेब. ते करायचे दुसऱ्या डोळ्याचं ते काय आलं आपल्या कामाने जमान. डोळं महत्वाचं लय. शरीराचे अवयव लय महत्वाचे. कोणचा बी असू हो लय महत्वाचं नाही. हो कोणचा बी अवयव बिनकामी म्हणजे आपल्याला तर असेल शरीर. तरच आहे. त्या आजीचं तेच सांगत होतो. तेवढ्या लांब तिला असं क्लिअर कट दिसत होतं. मला प्रश्न पडला. शुद्ध खाणारी शुद्ध राहणारी. आणि बरं तिला असं काय नाही की तुला चांगले चमचमीत फळं असं काय नाही. आपली बेकारी झाली. मिरची भाकर खातो मिळून काय नाही. हो काय नाही. फक्त कोंड्याची भाकरी बिकरी पहिली ती त्यांच्या लोकांचं जेवण असतो. आमच्या कोंड्याची भाकरी नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी. बाकी काय नाही. तेलकट तुपकट असलं काय नाही. माहितीच नव्हतं. हा
माझ्या आई बापाला माहिती नव्हतं. हो जे काय शेतात पिकन तेच खायचं. हा. बाहेर राहणार पैसा तर बाय का नको. हो असं झालं. आता तुम्हाला त्या टायमात 1 लिटर दूध 15 दिवस जात होतं तेल. हो आता महिन्याला डबा लागतो. विषय घ्या